हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर आले आहे काजूमध्ये आणि म्हटलं चला जरा फेरफटका मारून यावा संध्याकाळचा. तर आपण बघूया कोकम वगैरे किती लागलेत, आपले काय लागलेत. आणि खूप छान वाटते संध्याकाळचं, ऊन पण नाही आहे तर खूप छान वाटते. आणि हां, इकडे आपली सगळी काजू वगैरे आहेत हे बघा. सगळ्या आता बऱ्यापैकी सगळ्या संपत आलेल्या आहेत, कुठे कुठे आहेत. पण ह्या बघा किती मस्त आहे बघा. वरती बोंडं पण बघायला मिळतील तुम्हाला. तर कुठे कुठे बोंडं वगैरे आहेत. तर खूप छान वाटतं आहे. तर म्हटलं चला जाऊया आज संध्याकाळचं. आणि आता दिवस मोठा आहे त्याच्यामुळे काळोख काय पटकन होत नाही. तर म्हटलं चला जाऊया आपण मस्तपैकी. तर 5 वगैरे वाजले असतील. तर चला बघूया कोकमा वगैरे काय लागलेत, किती लागलेत. आणि जेव्हा लागले तर बघितलं असा, पण आता पिकायला पण लागलेत. तर चला बघूया. आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला जाऊया. तर लागलेत तर बरेच हे बघा, खूप लागलेत. आणि आता हे बघा पिकायला पण लागलेत मस्तपैकी. हे बघा मस्त पिकायला लागलेत. ह्यावेळेस खूप लागले ना, त्याच्यामुळे साईज खूप छोटी आहे. खूप म्हणजे खूप छोटी आहे. हे बघा पिकले छोटे छोटे. जास्त कमी लागली ना की कोकम खूप मोठे होतात. आणि जास्त लागले की कोकमची जी काही साईज असते ना ती खूप कमी होते. वरती पण खूप सारे पिकले आहेत. आता इकडे आहेत कुठे कुठे पिकलेले, आपण काढूया. हे बघा एवढे मोठे मोठे तरी पाहिजेतच कोकम. हे बघा आता जे आधी लागलेले आहेत ना ते आता पिकायला लागलेले आहेत. हे बघा मोठे आहेत, हे वाले मोठे आहेत. ह्या कोकमीवरती मोठे आहेत, बाकी काय काय छोटे आहेत. एकदम रसरशीत कोकम. तर मध्ये मी तुम्हाला दाखवलं ना तेव्हा नुकतेच लागले होते आणि आता बऱ्यापैकी लागले. पण माकडांनी ह्यावेळेस काय केलं नाही पाहिजे. आणि मेन म्हणजे पाऊस. आता काही दिवसांनी लवकर पिकतील. हे आता पिकायला तर सुरुवात झाली आहे, पण काही दिवसांनी पिकायला लागले की मग ऊन वगैरे लागते आहे ना प्रॉपर, त्याच्यामुळे. तर हे बघा इथे पण मस्त पिकलेले आहेत आणि खायला खूप मस्त लागतात आहे. तर एकदम मी जवळजवळ हाताला आहेत तसेच काढते. हे बघा मस्त आहेत एकदम. अजून कुठे कुठे हिरवे आहेत पण खूप लागले ती यंदा, त्याच्यामुळे छोटे आहेत. काजू आपल्या एकदम कमी झालेल्या आहेत. तर कुठे कुठे तरी अशा वरती बघायला मिळतील, पण मोठा बहर आहे तो कमी झालेला आहे. तर हे बघा एकदम छोटे छोटे आहेत कोकम. खूप लागले ना त्याच्यामुळे त्यांची साईज खूप छोटी झाली आहे. पडला खाली. अजून माकडांना दिसलेच नाहीत बहुतेक, कारण की माकडांना दिसले असते ना तर सगळे खाऊन टाकले नसते त्यांनी. हातातले पडतात. तर हे बघा एवढे भेटले कोकम आपल्याला पिकलेले. आपण घरी गेल्यावर मस्तपैकी खाणार. आणि कोकमांपासून खूप काय काय बनवलं जातं. आमसुलं बनवतात कोकमांची, गोड पण आमसुलं बनवतात. त्याच्यानंतर कोकमाची कढी पण बनवली जाते, जी कच्च्या ह्याच्यापासून बनते. कोकमाची कढी म्हणजे यांच्यापासून आहे ना, कोकमांची कढी बनवली जाते. तर हे बघा हे असे काही काही कुसलेले पण आहेत. पाऊस जर पडला तर कोकणातली जी काही फळं आहेत ना लागलेली, त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. किडीचं प्रमाण येणार. आंब्यानं आता पाऊस तर चिपळूण रत्नागिरीमध्ये पडला आहे. सगळे जे काही आंबा बागायतदार आहेत ना सगळे रडकुंडीला आलेले आहेत, कारण की पाऊस पडला आहे. रेट पण कमी होणार, प्लस आंबा पण खराब होणार. पाऊस पडला ना की फळाला कीड लागायला लागते. आणि मग तुमचं जो आंबा असू दे, फणस असू दे, नाहीतर मग तुमची कोकमं असू दे, कीड ही लागतेच लागते. तर हे मस्त लागलेत बघा, खूप छान लागलेत यंदा. पण एवढे लागलेत ना की बारीक झालेत थोडे, पण खूप मस्त लागलेत. हे बघा खूप छान लागलेत. थोडे मी पिकलेले इकडे काढलेत, प्लस इकडे थोडे आहेत. तर संध्याकाळचा फेरफटका मारायला ना खूप छान वाटतं आणि मजा पण येते. तर मी आता आली आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करून पण तुम्ही सांगा की तुमच्याकडे कोकमी पिकायला लागला की नाही. बघा वरती किती आहेत, खूप लागलेत. हे बघा खूप म्हणजे खूप लागलेत. हे बघा मस्त एकदम. तर ह्याची ना चटणी बनवली, चटणी म्हणण्यापेक्षा कढी बनवली जाते कोकमांची.
खूप छान लागते हा कोकमांची कढी, जी खोबऱ्याच्या दुधापासून बनवली जाते. हे शिजवले जातात आणि त्याचा जो काही रस असतो तो, सो त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवरती, जी काय आपली कोकणी फ्रूट सिरीज आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा खूप मस्त एकदम, बघा ना मस्त एकदम हिरवेगार आहेत हे. आता असे हळूहळू यांचा जो कलर आहे ना तो असं बदलत येणार आणि पिकायला लागणार. तर खूप काजू पडलेले आहेत, ह्या बघा खाली खूप पडलेले आहेत. आता तुम्हाला दिसणार नाहीत, मी दाखवते. हे बघा ह्या अशा ना सुक्या काजू खूप साऱ्या खाली पडलेल्या आहेत. तर आता आपण जमवूया, कारण की जर शालजीवने मिळाले ना तर खाऊन टाकणार. खूप म्हणजे खूप आहे. बघा खाली बोंड वगैरे बरीच पडलेत. तर मी पटकन जमवते, नाहीतर मग आता उशीर पण होईल जायला घरात. तर आपल्या ज्या काही कोकमी आहेत त्या तिकडे आहेत, त्या बघा तिकडे आहेत. प्लस आपल्या इकडे जी काही काजूची झाडं आहेत ती वरती आहेत. तर बोंड वगैरे बरीच पडले, सुक्या काजू पडल्यात. तर आता आपण जमवूया आणि मग तुम्हाला शेवटी दाखवते किती मिळाली ते काजू आपण. तर चला. खूप घाम फुटला एवढ्या पातेल्यातला जमवून बिया. ह्या बघा इथे एवढ्यात, प्लस ह्या बघा इथे एवढं जमवलं. एवढ्या सगळ्या आतमध्ये आहेत पातेल्यात, खूप दिवसांपूर्वी पडलेल्या आहेत. शालजूने अजिबात खाल्लेले नाही, त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी आहेत, खूप आहेत. इकडे वरती आहेत, खाली आहेत. पण आता तेवढा वेळ पण नाही आहे, त्याच्यामुळे जेवढे मला काढायला जमले ना, ह्या बघा एवढ्या इकडे आहेत, प्लस इकडे आहेत. तर इथे ना पाईपलाईन गेली ना आपल्या, तर त्याच्या आतमधूनच खड्डा पडला, तर त्याच्यातच सगळ्या ह्या बोंड्या आहेत ना वरची. ही काजू खूप म्हणजे एवढी लागलेली ना, भयानक लागली होती काजू. तर त्याच्या सगळ्या बियाणं खाली पडलेल्या आहेत, बोंड, आणि बोंड कुसलेच सुद्धा खूप दिवसांपासून. तर आता ते जमवूया, सगळे झाले आहेत. तर आता मी त्याची बोंड वगैरे काढून घेते. खूप म्हणजे खूप आहेत आतमध्ये, पण मला जेवढं जमलं तेवढं काढलं. दम पण बघा लागला मला. तर चला आता बोंड काढूया. तर हे बघा किती आहेत बिया, खूप म्हणजे खूप पडलेल्या बिया. आणि ह्या गावठी आहेत, ह्या ना गावठी बिया खूप भारी लागतात, चवीला खूप छान लागतात बिया. तर भरूया आपण याच्यामध्ये. खूप शिराट आणायला होतं, कारण की ना एवढा पातेरा आहे ना खाली, त्या पातेऱ्यांच्या आतमध्ये आहेत. तर ही जी बोंड वगैरे दिसतात ना आपण सगळी काढून टाकणार आहोत. आणि सगळ्या काजू आहेत ना, ह्या बघा कशा चपट्या काजू आहेत. तर ह्या ज्या काजू आहेत त्या आपल्या गावठी काजू आहेत. तर चला आता हे मी सगळ्यांची बोंड काढते, मग आपण जाताना तुम्हाला ना आपले आंबे पण लागले ते पण तुम्हाला दाखवते.